या व्हिडिओमध्ये तुम्हाला घेता येणार आहे घरबसल्या क्रॉकरी एक्झिबिशनचा आनंद. मी आहे स्नेहा, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्नेहा आणि बरंच कायमध्ये. भरपूर वेगवेगळे डेली व्लॉग्स व्हिडिओज या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहिलं मला हे कमळ दिसलं. याला ॲस्ट्रे म्हणून पण वापरता येतं किंवा मग याच्यामध्ये आपण पंती वगैरे ठेवून पण वापरू शकतो. एवढं मोठं एक्झिबिशन होतं आणि प्राइजेस पण काही गोष्टींच्या प्राइजेस मला जास्त वाटल्या, जसं की हे सर्विंगसाठीचं एक कढई होती छोटीशी, खूप क्यूट होती, पण प्राईस बघा ₹295 याचं प्राईस होतं. तर मला ते खूप जास्त किंमत वाटली. आपल्याला दुसरीकडे कमी प्राईजमध्ये मिळू शकतं. हे होतं टूल जे आपण गार्डनिंगसाठी वगैरे वापरतो, तर हे पण खूप युजफुल होतं. आणि हे आहे हेड मसाज, हे लहान मुलांसाठी पेंटिंग्स. आणि हे मला लक्षात नाही आलं, परंतु थोडंसं माहिती घेतल्यानंतर माहीत झालं की हे ड्रिंकसाठी वगैरे वापरतात. हे आहे आपले काचेचे वाईन ग्लासेस, हे पण खूप क्यूट होते आणि भरपूर ग्लासेसची रेंज होती. एवढे सुंदर सुंदर काचेचे ग्लास होते ना, वाईनचे ग्लासेस असतील किंवा मग कोल्ड्रिंकसाठीचे खूप सुंदर ग्लास इथं होते. टप्परवेअर पण होते, काही डब्बे होते, पण हे होतं काचाचा डब्बा आणि हा खूप महाग होता. त्याचबरोबर लहान मुलांच्या बड्डे पार्टीजसाठी वगैरे पण काही इथं वस्तू दिसला. सोपकेस होते वेगवेगळ्या आकाराचे. हे खूप युजफुल वाटलं, हे मी घेतलं देखील. हे बेसिन क्लीन करण्यासाठी, घासण्यासाठी मस्त वाटलं मला. हे ₹30 होतं. आणि त्यानंतरनं हे कपांचा सेट होता, त्याच्यासोबत सॉसर पण फ्री होतं, पण हा पण खूप महाग वाटला मला. ₹750 होता. हा सर्विंग बोल होता, हा खूप क्यूट होता. ₹250 एक बॉल होता हा. त्याचबरोबर हा आहे सोन्याचं अंडं सेट होता स्पूनचा, खूप छान आणि क्यूट दिसत होता, पण ऑब्व्हियसली प्राईस जास्त होती. हा क्रॉकरी सेट होता, खूप सुंदर आणि एकदम हेवी क्वालिटीचे होते. क्वालिटी खूप छान होती याची. क्रॉकरी सेट होता एकदम ओरिजिनलमध्ये, म्हणजे चिनी मातीचे जे असतात तशा टाईपमध्ये होता हा. आणि भरपूर क्रॉकरी इथं प्लास्टिकमध्ये पण होती, पण हा पर्टिक्युलर सेट आणि याच्या जवळपासचे काही सेट होते जे चिनी मातीचे होते, खूप हाय क्वालिटीचे होते आणि ऑब्व्हियसली त्याची प्राईस पण तशीच होती. हा छोटूसा क्यूटसा सर्विंग बोल होता बघा, ₹350, म्हणजे खूप जास्त झालं हे. आणि जारमध्ये खूप व्हरायटी होती. आता मी आधी मोठा जार दाखवला, तसा छोटा जार होता. ₹350 3 जार होते हे. वॉटर बॉटल्स होत्या, ह्या पण थोड्याशा महाग वाटल्या मला. डीमार्टमध्ये आपल्याला स्वस्त मिळतील अशा सेम. हे होतं कार साठी क्लिनिंग, कारचे ग्लास क्लीन करण्यासाठी, हे पण गरजेचं वाटलं, हे पण मी घेतलं. हे खूप छोटं आणि क्यूट बास्केट होतं. बऱ्याच हॉटेलमध्ये हे वापरलं जातं बघा, फ्राईज वगैरे देतात आपल्याला याच्यामध्ये किंवा नाचोस देतात. तर हे छान होतं आणि असंच सेम एक छोटंसं क्यूटचं होतं याच्यापेक्षा लहान असलेलं. हे खूप छान वाटले मला, पण याची पण प्राईस जास्त होती, ₹180 जवळपास. आणि हे होतं बायकांचं रोजचं अस्त्र क्लिनिंगचं टॉवेल, पण याला खाली असं दांडी दिलं होतं, म्हणजे तुम्ही पंखा वगैरे साफ करू शकता त्यासाठी. आणि हे आहे आपलं सँडविच मेकर. मला हे हवं होतं, पण हे ॲल्युमिनियम होतं, त्यामुळे मी नाही घेतलं. हे बेस्ट पार्ट होता या एक्झिबिशनचा. तुम्ही किलोवरती वस्तू घेऊ शकत होतात, म्हणजे इथलं काहीही घ्या 1 किलो, ते होतं ₹350. म्हणजे ₹350 1 किलो कोणतीही वस्तू घ्या तुम्ही. मिक्स करून घेऊ शकता. एक बाऊल, काही प्लेट्स, मग कॉफी मग, असं काही घेऊ शकता. पण हे चिनी मातीचं नव्हतं, हे फूड ग्रेड प्लास्टिक होतं, पण हाय क्वालिटी प्लास्टिक होतं, तर तुम्ही हे वापरू शकला असता सर्विंगसाठी. ॲक्च्युली गरम फूड नाही, बट जे थंड फूड असतं ना, म्हणजे आईस्क्रीम्स असतील किंवा सॅलड्स असतील, खीर वगैरे, तर त्याच्यासाठी खरंच हे छान वाटले मला. किलोवरती होतं, तर भरपूर वस्तू एका किलोमध्ये बसल्या असत्या. आता ह्या बाऊलचं आम्ही विचारलं होतं, तर तिथल्या भैयांनी सांगितलं मला की एक बाऊल तुम्हाला जवळपास 40 ग्राम त्याचं वजन भरतं. तर तुम्ही भरपूर काही वस्तू घेऊ शकला असता. अशा प्लेट पण होत्या. या पण प्लेट्स तुम्ही वजनावरती घेऊ शकता असं होतं. हे एक्झिबिशन कुठं आहे त्याचं सगळे डिटेल्स मी व्हिडिओच्या शेवटी टाकलेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ॲड्रेस वगैरे मी मेन्शन करते. ऑगस्ट एंडपर्यंत हा सेल चालू असणार आहे. त्यानंतरनं याच्यामध्ये कप वगैरे तर आहे, मी असं सांगितलं. सो हे पण वजनावर घेऊ शकता. पण जर तुम्हाला वजनावर घ्यायचं नसेल, वस्तू कमी घ्यायच्या असतील ना, तर तुम्ही त्या वस्तू घेऊ शकता 2-4 तुम्हाला ज्या हव्या आहेत ते, आणि मग काउंटरवरती त्याचं वजन करतात आणि मग त्या वजनानुसार त्याची काय जी किंमत असेल ते तुम्हाला द्यायला लागते. आता हे बघा, हे सॉस वगैरे ठेवण्यासाठी
ह्याच्यामध्ये देतात आपल्याला, हॉटेल्समध्ये देतात आणि हे सर्विंगचे स्पून्स वगैरे पण खूप वेगवेगळे आणि छान होते. हे होतं मिल्टनचं फ्रूट्स ठेवण्यासाठी, फ्रूट व्हेजिटेबल ठेवण्यासाठीचं मोठं. हे किलोवरती नव्हतं, याची प्राईज होती स्पेसिफिक जी मला महाग वाटली. आणि हे परत मी कपाच्या सेक्शनमध्ये आली आहे. इथं पण हे पण वजनावरतीच कप होते बघा. स्नॅक्स ठेवायला साईडला जागा आहे आणि कप होल्ड करायला आहे. हे वेगवेगळे डिशेस आहेत. जर तुमचं रेस्टॉरंट आहे, तुम्ही हॉटेल वगैरे चालू करताय किंवा घरी भरपूर गेस्ट येतात, तर हे वजनावरती मिळणारं ऑप्शन मला छान वाटलं. हे टिश्यू बॉक्स होता, जो पण हाय क्वालिटीचाच होता, छान होता. आणि हे होते आईस्क्रीम बोल्स, जे 250 रुपयाला 6चा सेट होता. त्यानंतर हे मोल्ड होते. हे मी मोल्ड घेतले. हे चॉकलेट मोल्ड आहेत बघा. तुम्ही घरी होममेड चॉकलेट बनवत असाल किंवा तुम्ही होम बेकर असाल तर हे तुमच्यासाठी उपयोगी पडतील. हे ट्रॅव्हलिंग किट होतं, जे तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये मोठे शॅम्पू वगैरे घरी असतात त्यातलंच याच्यामध्ये घालून तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी क्रीम वगैरे घेऊन जाऊ शकता. हे होतं आईस्क्रीमसाठी. त्यानंतर हे होतं पोटॅटोचं, आता बाजारामध्ये खूप फेमस आहे बघा, पोटॅटो आपल्याला मिळतो अशा प्रकारे खायला. तर हे घरी बनवण्यासाठीचं होतं. भरपूर कपांची तर एवढी व्हरायटी होती, खूप कप होते वेगवेगळ्या प्राईजमध्ये. हे होतं बेसिनसाठी. हे पण मी घेतलं, हे मला खूप दिवसापासून हवं होतं. त्यानंतरनं हे आहे आपले टॅबलेट्स वगैरे ठेवण्यासाठी, म्हणजे रोजची कोणत्या दिवसाची कोणती टॅबलेट आहे, म्हणजे जर पॅरेंट्सला लक्षात येत नसेल तर तुम्ही असे टॅबलेटचं बॉक्स त्यांना घेऊन देऊ शकता आणि त्यांना ते इझी जाईल. त्यानंतरनं हे होतं आपलं कॉर्न काढण्यासाठी, आपले जे कॉर्न आपण खातो ते काढण्यासाठी. त्यानंतर हे होतं हॉटपॉट ठेवण्यासाठी, काही गरम भांडी असतील तर हे ह्याच्यावरती तुम्ही ठेवू शकता आणि स्टोअर करायला पण छान होतं, म्हणजे असं हे कॉम्पॅक्ट होऊन बसायचं हे. तर हे पण मला खूप छान वाटलं. त्यानंतर बरंच वेगवेगळ्या शेपमध्ये इथं बाउल्स वगैरे होते. आता हे आईस्क्रीम बाउल मला खूप याचा कलर आवडला. आता याची किंमत आहे 128 रुपये, पण हे 50% ऑफवरती होतं तर तुम्हाला 60 रुपयांना हे मिळणार होतं. असे भरपूर व्हरायटीज होते. मॅक्झिमम मी इथं मिल्टनचे प्रोडक्ट्स पाहिले. मिल्टनचे प्रोडक्ट्स इथं खूप होते. तर बेसिकली हा मिल्टनचा सेल होता असं मला वाटलं, कारण की खूप होते त्यांचे प्रोडक्ट. बघा आता हे डबे आहेत. हे हा जो सेक्शन होता, या सेक्शनमध्ये प्रत्येक वस्तूवरती 50% सूट होती. म्हणजे त्या प्रोडक्टची जी मूळ किंमत आहे त्याच्या अर्धे प्राईजला मिळणार होते. आणि हा परत सेक्शन आहे, हा किलोवरतीचा सेक्शन. याच्यामधून मी एक मोठा बाउल पण खरेदी केलेला आहे. आता तुम्हाला येणाऱ्या पुढच्या बरेच व्हिडिओमध्ये माझ्या कुकिंगचा तो बाउल पाहायला मिळेल. मला तो आवडला होता. आणि ट्रेज वगैरे भरपूर काही इथं ऑप्शन्स होते. बरेच मोठे फॅमिली ज्यांचे आहेत त्यांनी इथं खूप शॉपिंग करत होते. आता बघा हे 150 रुपये याच्यावरती लिहिले, म्हणजे जर तुम्ही 6 प्लेट घेताय तर 150 रुपयाला घेऊ शकता किंवा किलोवरती हवं आहे तर किलोवरती घेऊ शकता. बरेच ऑप्शन इथं तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आले होते. बाउल तर एवढे सुंदर सुंदर होते ना. आता बघा हा एक बाउल मी घेतला, किती सुंदर याचं डिझाईन आहे, म्हणजे काहीतरी युनिक आहे. आता हा पण बाउल तुम्हाला बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट पाहायला मिळेल. हे बघा ट्रे होता फिश शेपचा. खूप वेगळे आणि युनिक प्रोडक्ट्स इथं होते. कारण की आपल्याला पण वाटतं ना आपल्या घरी असं काहीतरी असायला हवं जे सगळ्याकडं नाही आहे, कॉमन नाही आहे. तर अशा एक्झिबिशन्समधून ना तुम्हाला तशा वस्तू मिळतात. इथं काही कॉफी मग वगैरे होते. हे पण किलोवरती होते, फक्त त्याचं प्राईस वेगळी होती. हे आहे पाणीपुरीचं प्लेट, म्हणजे खूप युनिक कन्सेप्ट वाटली मला, की याच्यामध्ये तुम्ही पाणीपुरी ठेवू शकता. ते साईडनं जे याला छोटे छोटे कप्पे दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पाणीपुरी ठेवू शकता आणि मधल्या बाजूला तुम्हाला पाणी घालायचं आणि साईडने पाणीपुरी ठेवायची. ते भैया आम्हाला समजून सांगत होती की हे नेमकं कशासाठी वापरायचं आहे. असे बरेच व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूयात अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.